अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवारांकडून तातडीने पंचनामे, तर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश। नीरा नदीतनं भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रातील मंदिरही पाण्याखाली। दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे स्वामी चिंचोली गावातल्या ओढ्याला रौद्ररूप, तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूकही ठप्प। कराडच्या पाटणमध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, तसंच कराडचा खोडशी डॅम सुद्धा ओव्हरफ्लो। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती, तर कुरुबावी गावातील 6 जणांना वाचवण्यात यश। पुरात अडकलेल्या 6 जणांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं। रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, वालवटी गावात पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।